श्री कृष्ण जन्माष्टमी कथा. भगवान श्रीकृष्णांचा जन्म द्वापार युगामध्ये झाला होता. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांची आई देवकी आणि वडील वासुदेव यांना कृष्णाचा मामा कंस याने कारागृहामध्ये डांबवून ठेवले होते. वासुदेव आणि देवकी यांना 7 अपत्य झाली. त्या सर्वांना कंसाने मारून टाकले आणि 8वें श्रीकृष्ण यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म असुरांचा विनाश करण्यासाठी आणि समस्त मनुष्य जातीला योग्य मार्ग दाखवण्यासाठी या भूतलावर झाला. श्री कृष्णाची आई देवकी ही कंस याची बहीण होती. देवकी आणि वासुदेव यांच्या लग्नाच्या वेळी जेव्हा वरातीमध्ये एक आकाशवाणी झाली, कंस राजाचा वध वासुदेव आणि देवकीचा 8वा पुत्र करेल, हे ऐकताच कंसला क्रोध आला आणि त्याने वासुदेव आणि बहीण देवकी या दोघांनाही बंदीगृहामध्ये ठेवले आणि त्यांना झालेल्या प्रत्येक मुलाला त्याने मारून टाकले. त्यानंतर श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला रात्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. भगवान विष्णू प्रत्यक्षात प्रकट होऊन देवकी आणि वासुदेवला दर्शन देतात व म्हणतात, मला गोकुळात नंदाकडे नेऊन द्या आणि नंदाच्या मुलीला येथे आणा. भगवान श्रीकृष्णांनी मायेने सर्व रक्षकांना झोपवले आणि कारागृहाचे दरवाजे उघडले. त्या रात्री वासुदेव श्रीकृष्णाला एका टोपलीमध्ये ठेवून गोकुळाकडे निघाला. श्रीकृष्णाला घेऊन जाताना यमुना नदीला महापूर आला आणि पाऊसही अतिशय जोरात चालू होता. परंतु वासुदेव न घाबरता यमुना नदीतून श्रीकृष्णाला घेऊन निघाले. भगवान श्रीकृष्णांचे पाय यमुनेच्या पाण्याला लागताच यमुनेचा पूर ओसरला आणि श्रीकृष्णांना पाऊस लागू नये म्हणून शेषनागाने त्यांच्या फण्याच्या छत्रछायेखाली सुरक्षित नदी पार करून दिली. वासुदेव सुखरूप बाळकृष्णांना नंदाकडे सोडून आला. तेव्हा नंदाला मुलगी झाली होती. ती मुलगी वासुदेव श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार कारागृहात घेऊन आला. मुलीचा रडण्याचा आवाज ऐकून सर्व रक्षक जागे झाले आणि त्यांनी कंसाला सांगितले की देवकीला मुलगी झाली. हे समजताच कंस त्या मुलीला मारण्यासाठी आला, तर ती मुलगी त्याच्या हातून निसटली आणि तिचे एका दिव्य अष्टभुजा देवीमध्ये रूपांतर झाले. ती देवी म्हणाली, हे दुष्टा, तुझा वध करणाऱ्याचा जन्म झालेला आहे आणि तो लवकरच तुझा वध करेल. हे बोलून ती देवी गुप्त झाली. गोकुळात असताना श्रीकृष्णांनी अनेक लीला केल्या आणि कंसाचा वध करून देवकी आणि वासुदेव यांची कारागृहातून सुटका केली. जय श्री कृष्ण. राधे राधे.